कोणीही उभा राहू द्या इथं. पाण्याचं काम केल्यामुळं ही गट तर शिवरली आमदारच आहे. शिवरले आमदारचा गट. हां, मग बालकींची आता जरा ताकद वाढली की नगरपालिकेत नगराध्यक्ष झाल्यामुळे? नाही तसं होत नसते. कुठं पडलं परत ताकद. बरं. हे तर काय पण कार्यकर्त्यांना जरा ऊर्जा आली असं म्हणतात. येणार की प्रत्येकाला थोडी ऊर्जा येणारच. बरं. पण काय जर झालं हां. हे तर ताकद अवतलो. त्यावेळी नाही भेटत नाही. पोलिटिशियन असो तहसील असो, ज्यावेळी आपण तिथं जातो त्यावेळी सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे. त्याला घेऊन या त्याला घेऊन या, हा आमचा माणूस आहे तो त्याचा माणूस आहे, याचं काम होणे अशा आम्हाला अनुभव आला आहे. पोलिटिशियनचा असं त्या 100% अनुभव आला आहे. त्याच्यामुळं सामान्य माणसाचा जो माणूस काम करेल तो नक्कीच आघाडीवर निवडून येणार. इथून काय? एकाला सांगता येत नाही तसं आहे. बरं. हा दोघाला निमून होणार आहे असं आहे. कधी राजकारण नसते. आपला घर परपंच आपण बघतोय. बरं असू दे की घर परपंच बघतच आपण राजकारणाच बोलायलाच नको. समस्या कायच बोला. हां. समस्या म्हणजे या गावामध्ये फक्त पाण्याची कमी आहे. पाण्याची, हा. पिण्याच्या पाण्याची. कसले काय ना पाणी असू द्या तर पिणे असू द्या. बरं. फक्त गावात जर पाणी झाल्यानंतर सगळं हे होतं. बरं. कारण जो गरीब माणूस आहे ज्याच्यापाशी शेती नाही, हा माणूस शेतकरी साधा, बरं. ती सुद्धा त्या दुसऱ्या रानात जाऊ शकतोय. समजा मायापाशी 10 एकर आहे, त्याच्यापाशी रान नाही, ती सुद्धा पाणी नसताना ती माणूस म्हणतो मायापाशी कामाला आहे. पण गाव सोडून कुठलाही माणूस जाऊ शकत नाही. बरं. अशी समस्या आहे. फक्त पाण्याची समस्या आहे या गावात. दुसरं काय काय बालके फिक्स. बालके फिक्स. बर. कशावर म्हणता इथं तुमच्या गावात तर सध्या पाण्याचं आमदार साहेबांचं नाव घेतील पाण्याचं केलं. त्यांनी किती जरी नाव घेतलं तरी काय होते. बर. आता उचल पाण्याची सोय केली. आता सगळं पाईपलाईन वगैरे करायची सगळी यंत्रणा आली आहे इथं. त्यामुळे आता आम्हाला कायमस्वरूपी एखादा जर लाभ मिळत असेल तर आपण आपल्या माणसाला मदत केली पाहिजे. बर. चालू होईल हा. महिना 2 महिन्यात. बर. व्यवस्थित आहे. पाण्याची समस्या म्हणतात की लोक आता काय पाणी समस्या आता काय भाग उन्हाळी भाग आहे, दुष्काळी भाग आहे. पाणी समस्या कायमच राहणार आहे. बर. ही काय सहजासहजी मिटणारी संस्था नाही. बर. कारण भागच दुष्काळी आहे. बर. तू माझ्या पाठीचा असो अगर नसो ते नाही देत होते. त्यामुळं अशा माणसाच्या पाठीमागे सर्वसामान्य माणूस उभाच राहणार ना. बालके जरी बाहेर येणारे नसले, बालक्यानं अनेक लोकांचा सुद्धा प्रेम आहे असं काही नाही. त्याच्यामुळं भारतनाना बालकेच्या नंतर बालकी परिवार लोकांचं प्रेम आहे. नमस्कार, युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं एक चाहूल लागलेली आहे. अजून तारखा जरी जाहीर झालेल्या नसल्या, येत्या आठवड्याभरात ह्याची आचारसंहिता लागू शकते. आणि त्याच अनुषंगानं आपण मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दैवड जिल्हा परिषद गटातील आंधळगाव ह्या गावात आहोत. आंधळगावचा जर का विचार करायला गेलं तरी बऱ्यापैकी लोकसंख्या असलेलं हे गाव आहे लक्ष्मी दैवड जिल्हा परिषद गटातील. एकंदरीतच आपण इथल्या नागरिकांच्या आता समस्यांवर बोलणार आहोत. लोकांना काय नक्की समस्या जाणवतात, जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं लोक काय बोलतात, लोकांच्या काय नक्की प्रतिक्रिया येतात, ह्याविषयी आपण बघणार आहोत. चला तर मग कोण बोलतंय बघूया. या काका नमस्कार. बोला इथलंच का तुम्ही? घेतलं जाईल. काय नाव? काका बनसुडे. बरं, काय नक्की इथल्या आंधळगावच्या काय समस्या वगैरे काय? मी त्या बांधकडीत नसते कधी. या राजकारणात कुठल्याच बांधकडीत नाही, राजकारणात नाही बोलायचं. नाही. आता रस्ता पाणी. रस्ता पाणी चांगला आहे. चांगलं जाईल सारे. बर. चांगलं आहे सारं आपल्याकडे. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागतात. बरं. मग कुठला असा मुद्दा गाजल वाटते का आंधळगावकर म्हणून, एक गावकरी म्हणून काय वाटतं तुम्हाला? आता का करू म्हणजे आता कोणाच दोघांचे समान दोघांना निम होणार आहे. एकाला सांगता येत नाही तसं आहे. बर. हा दोघांना निमच होणार आहे असं आहे. ठीक आहे. आणि तुम्ही काय करायचं मग काय करायचं. हा बर, ही झालं राजकारणात. म्हणजे काय मग आंधळगावकर आहे, आंधळगावच्या काही समस्या नाहीत का? गावात काय नाही बघा. पाण्याचा मुद्दा आहे. पाण्याचा मुद्दा मिटला आहे. आमच्या गावात भरपूर मतदान होते. कुठला पेच्या पाण्याचा कशाचा? या की 2 मिनिटं बोला. सांगितलं घ्या कशाचा. आता तुम्ही 40 वर्ष आम्हाला कशाच्या पाण्याचं सांगत नाही ना. आम्ही आता कशाच्या पाण्यात सांगावं तुम्हाला सांगा. शेतीच्या पाण्याचं काय? काय माझी शेती आहे इथं म्हणून सांगू. माझ्या शेतीच्या पाण्याचा आहे म्हणून. पाण्याचा बघा विषय संपला. म्हणजे प्यायचा असू द्या नाहीतर सांडायचा असू द्या. इथल्या 24 गाव उपसिंचन योजना. ते काय 24 गावं ती काय माहित नाही. पण पाण्याचा मुद्दा आहे बघा. प्यायचा असू द्या. आम्हाला आता प्यायला पाणी भरपूर येते. चांगला व्यवस्थित चांगला व्यवस्थित आहे. काका तुमचं काय नाव? माझं काय तिकडे जाऊ. मला आपलं नमस्कार. नमस्कार. इथलंच का? हा इथला शिंदे. शिंदे. हा बरं, काय समस्या त्या नक्की आंधळगावच्या आहे काय? हा
आता आजपर्यंत आपण कधी राजकारणामध्ये नसतोय, आपला घर परपंच आपण बघतोय. बरं असू दे की घर परपंच बघतच आपण राजकारणाच बोलायलाच नको. समस्या काय आहेत बोला. हा. समस्या म्हणजे या गावामध्ये फक्त पाण्याची कमी आहे. पाण्याची, हा. पिण्याच्या पाण्याची. कसले काय ना पाणी असू द्या ते पिणे असू द्या, बरं. फक्त गावात जर पाणी झाल्यानंतर सगळं हे होतं. बरं. कारण जो गरीब माणूस आहे ज्याच्यापाशी शेती नाही, हा माणूस शेतकरी साधा, ती सुद्धा त्या दुसऱ्या रानात जाऊ शकतोय. समजा मायापाशी 10 एकर आहे, त्याच्यापाशी रान नाही, ती सुद्धा पाणी नसताना ती माणूस म्हणतो मायापाशी कामाला आहे, पण गाव सोडून कुठलाही माणूस जाऊ शकत नाही. बरं. असं कोणाचं पारडं जड वाटतं इथं? आपण सांगू शकत नाही. नाही. बरं. ठीक आहे. आजोबा भेटलेत आपले. नमस्कार. नमस्कार. इथलंच का तुम्ही? हो, काय नाव? हरिनामदेव बुरकुल. बरं, काय आंधळगावच्या नक्की काय समस्या आहेत? आंधळ्या समस्या काय आता अजून फिक्स होस तर काय समस्या सांगू शकत नाही. नाही नाही, ती राजकारणाला फिक्स झालं. मग दुसरं काय फिक्स रस्ता, पाणी, आरोग्य, काय शाळा वगैरे काय नक्की समस्या जाणवतात का आंधळगावकरांना? काय ना, हाय व्यवस्थित आहे सगळं. बरं. रस्त्याचं याचं हा. तर आमचा रस्ता आहे, मंजूर आहे, सगळा आहे, बरं. चालू होईल हा. महिना 2 महिन्यात. बरं. व्यवस्थित आहे. पाण्याची समस्या म्हणतात की लोक आता काय? मग पाणी समस्या आता काय, भाग उन्हाळी भाग आहे, दुष्काळी भाग आहे, पाणी समस्या कायमच राहणार आहे. बर. ही काय सहजासहजी मिटणारी संस्था नाही, बर. कारण भागच दुष्काळी आहे. बर. पुढच्या महिन्यात पाणीच प्यायला नाही, पुढच्या महिन्यात प्यायला पाणी या नाही, इथं, या पुढे या आजोबा या. बर. पुढच्या महिन्यात प्यायला पाणीच नाही रात्रीचं. हा, हा, हा. म्हणजे दुष्काळी भाग आहे असंच राहणार आहे. मग ह्याचा प्रश्न कोण मिटवणार आता? बर. मग अगोदर काय म्हणजे ह्याची समस्या सोडवायला काय नेते वगैरे कोण आलेले नाहीत का? हे काय असं नुसतं मोकळं बोलणारे लई जायची की. बर. आशीर्वाद तुम्ही बी आशीर्वाद देऊन जाता ये, हा, हा, हा. पण आशीर्वाद खरा आशीर्वाद देणारा पाहिजे. पण आम्हाला जी मिळा पाहिजे ते मिळालंय. बर. पण आता 24 गाव उपसा सिंचन मग योजनेतून तेच आम्हाला मिळालं, तेच महत्वाचं होतं, तेच गरजेचं तेच होतं. बरं. प्यायला नाही मिळालं पण गरजेचं तेच होतं. बर. म्हणजे त्याचं सॉल्व्ह झालंय म्हणा. शेतीच्या पाण्याचाच प्रश्न महत्वाचा होता. बरं. तेवढं ते मिळालं का सगळेच मिळते हो, बर. 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 त्याच्यावर काहीच अडचण नाही. बर. शेतीचं पाणी मिळालं का पाणी कायमस्वरूपी राहतंय, प्यायला पाणी मिळते, सगळे मिळते. महत्वाचं तेच आहे. ते मिळाले आम्हाला पाहिजे ते, त्यामुळे काय आपली हेच नाही राहिले, अपेक्षाच नाही. नमस्कार. नाही बोलत बोला की, एक तरुण म्हणून भूमिका मांडा आंधळगावची. बोला काय समस्या आहेत, बोला आंधळगावच्या. काय नाही, सगळं आहे व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे सगळं. मग आता पाण्याची काय लोक बोललीत की पाण्याची समस्या आहे काय? चालू आहे काम, आता आमदार साहेबांनी आणलंय पाणी, वर्ष 2 वर्षात काम पूर्ण होईल, बरं. त्यात काय अडचण नाही. बरं. आणि महत्वाचं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं पण आम्ही सध्या फिरतोय. म्हणजे काय होईल वाटते जिल्हा परिषदेला, कोणाचं चालेल वाटते पारडं इकडे? पहिल्यापासून ही गट अवताळे गटालाच हे आहे. अवताडे आमदार. हा. बरं. ठीक आहे, आमदार साहेबांचं नाव येतं यात बोलू. काय म्हणतात? नमस्कार. इथलं का गावचे कार्यकर्ते तिकडे जावा. अरे भाऊ, एक युवक म्हणून समस्या मांडाय काय असते आता, मतदान आले ना? ए भाऊ बोलो. काय नाव? इथलंच का? इथलंच आहे. काय नाव आहे? गणेश लोंढे. गणेश लोंढे. हा. बरं, काय वाटते की युवक म्हणून कसे काय म्हणजे निवडणूक काय येते ते आता, हा. काय समस्या जाणवते त्या का काय? काय बालके फिक्स. बालके फिक्स. बर. कशावर म्हणता इथं तुमच्या गावात तर सध्या पाण्याचं आमदार साहेबांचं नाव घेतील, पाण्याचं केलं. त्यांनी किती जरी नाव घेतलं तरी काय होते? बर. बालके प्रेमी. बालके प्रेमी. बर. कशावर मग आता वाटत? मी घेतला नाही तरी प्रेमी आहे. कुठलं आहे? गाव कुठलं आहे? वेळापूर आहे. वेळापूर. हा. वेळापूर. अकलूज वेळापूर आहे, तिथला आहे. बर. मी इथं असतो राहायला. बर. हा. मग आता काय होईल वाटते आता? हा. तरी आपण बालकेला सपोर्ट केला आहे. बर. हा. आता नगरपालिका आल्यामुळे काय फरक पडेल वाटते का? पडेल की काय? बर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. या. नमस्कार. या. इथलंच का? इथलं जाईल. काय नाव? रविकांत नवले. काय नक्की आंधळगावकरांना समस्या जाणवते काय नाही? आंधळगावकरांना सध्या थंडीची समस्या आहे, दुसरी काय समस्या नाही. थंडी समस्या. बाकी काही समस्या नाही. समस्या काय तेवढं राहणारच घे. बर. गाव आहे म्हणल्या, गाव गाडा आहे म्हणल्या, थोडं पाण्याची अडचणी राहणार, पण सगळे प्रॉब्लेम अवताड्याने सॉल्व्ह केलेला. बर. मग आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाला कसं होईल वाटते तुमच्या गावात? सध्या आंधळगावमधून अवताडेंना भरपूर प्रेम आहे जनतेचं. बर. त्यामुळं अवताडे जो कोणी उमेदवार देईल जिल्हा परिषद पंचायत समिती, त्यामध्ये अवताडेचं सदस्य 100% लक्ष्मीताई होडे गटातून निवडून येईल. अवताडेंनी काय आंधळगावसाठी म्हणजे काय निधी वगैरे काय कामं दिली? आंधळगाव हे अवताडेने दत्तकच घेतलेलं आहे.
दत्तक घेतलं. हां त्यामुळं अवताडेचं आंधळगाववर प्रेम आहे आणि आंधळगावचं अवताडेवर प्रेम आहे. त्यामुळं आंधळगावमध्ये अवताड्यांना भरघोस मतांनी लीड जाईल. ठीक आहे. काका नमस्कार. नमस्कार, बोला की. इथलंच का? आंधळगाव. बरं काय नाव? माझं इस्माईल मौला मुलानी. बरं काय आंधळगावकरांच्या नक्की काय समस्या वगैरे काय आहेत का काय? समस्या काय आता सध्या आमचं चालू भाजपचे आमदार असल्यामुळे बऱ्यापैकी चांगली कामं केली आहेत. बरं हां त्यामुळं बऱ्यापैकी आम्ही भाजपला सहकार्य करणारच आहे. काय केलीत आमदार साहेबांनी कामं सगळं गावात? रस्त्याचे असू द्या, आमची त्या आता उचल पाण्याची सोय केली आहे. आता सगळं पाईपलाईन वगैरे करायची सगळी यंत्रणा आली आहे इथं. त्यामुळे आता आम्हाला कायमस्वरूपी एखादा जर लाभ मिळत असेल तर आपण आपल्या माणसाला मदत केली पाहिजे. आपल्या माणसाला मदत केली केलीच पाहिजे. आणि करणारच. आता लक्ष्मी देवडी जिल्हा परिषद गटाच्या अनुषंगाने जर का विचार करायला गेलं मग कोणाचं नाव चर्चेत वाटतंय सध्या तरी काय? चर्चेत आता कोणतरी एक लेडीज खडतर एक आहे. परत आमच्या गावचा बी एक उमेदवार अंकुश डांगे म्हणून त्यांची मंडळी आहे. पण आता हे आमदार साहेब कोणाला तिकीट देणार त्याच्यावर आहे. असंही समजतंय की हे दोन्ही बी न करता काहीतरी मासनूर भागातलं कोणतरी उमेदवार आहे असं कोण चर्चेत आहे. त्यांचं नाव काय कळलं नाही पण आहे असं ओझर तर कळलं. मग आयात उमेदवाराचं इथं होईल वाटतं. आता त्याच लोकांची चर्चा अशी आहे की बाबा आपल्या उमेदवारालाच त्यांनी द्यावं. आंधळगावला देऊ द्या ना दहिवडीला देऊ द्या. पंचायत समिती आंधळगावला दिली तर दहिवडीला जिल्हा परिषद गेली पाहिजे. आणि आंधळगावातनं आमचे भाकरे साहेब आहेत त्यांची पंचायत समितीला मागणी आहे. आणि आरक्षण असल्यामुळं मागासवर्गीय मग ते दहिवडीला गेलं पाहिजे. मग शेवटी आमदार साहेबांचा जर निर्णय झालाच माचनूरचे ते आयात उमेदवार जर इथे आले तर काय परिणाम होऊ शकतो? आता जे कट्टर समर्थक आहे त्यांनी काय जरी दिलं तर ते मदत त्यांना करणार. आणि काय तुमच्या आमच्यासारखी जे काय अज्ञान आहेत लोक उमेदवार आपला दिला नाही ना आपण त्यांना मतदान करून आपण कधी त्यांना भेटायला जायचं असं मत तयार होतं. एवढा दिवस. ठीक आहे. काही उमेदवारांची पण नावं काय आलेली आहेत लोकांच्या बोलण्यात तर बघू काय काय म्हण. नमस्ते. इथलंच का तुम्ही? आम्ही आंधळगावचं. नाव काय? निलेश अवताडे. बरं काय आंधळगावचं आता जिल्हा परिषद या अनुषंगाने आम्ही फिरतोय कोणाचं पार्ट जड वाटते आंधळगाव ह्याच्यात? लक्ष्मी देवडी गटात? लक्ष्मी देवडी गटात नंतर समाधान दादाचा बाले किल्ला आहे. बरं कशामुळे आता बऱ्यापैकी नाव समाधान दादाचं लोक घेतात काय कारण आहे? दादाने कामं केली ते एवढा मोठा 24 गाव पाण्याचा प्रश्न दादाने मिटवला. जनतेसाठी एवढं केले निधी दिलाय. दादाशिवाय पर्यायच नाही आता. बालकेंचा जर का उमेदवार असेल तर काय फरक पडू शकतो? आता काय बालकेचं काय राहिले हो. बालकेचा उमेदवार असायला आता ते फक्त प्रतिस्पर्धी म्हणून राहणार उमेदवार. आणि मारापूर घरलंगी गुंजेगाव दादाचा पहिल्यापासून बाले किल्ला राहिला त्यामुळे दगड जरी दिला दादाने तरी आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार. दादा सांगेल ते पूर्व दिशा. दादा सांगेल ती पूर्व दिशा असं चाललंय लोकांचं. बोलताय. नमस्कार. नाही आज काय नाव? विठ्ठल क्षीरसागर. इथं आंधळगाव होतं आम्ही निवडणुकीच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही सध्या फिरतोय. काय आंधळगावकरांचा नक्की कल असू शकतो काय होईल जिल्हा परिषदेमध्ये? जिल्हा परिषद आता सध्या तर लगेच आंधळगावकरांचा नक्की कल असू शकतो काय होईल जिल्हा परिषदेमध्ये? जिल्हा परिषद आता सध्या तर लगेच सांगता येत नाही पण जनतेच्या शेवटी मनावर आहे. बरं जनतेच्या मनात जाऊ द्या. तुम्हाला काय वाटतं सांगा. बोला की काय. आता एवढं काय जास्त लगे समजत नाही. ऐका आम्ही आता बाहेर ग्राउंड रिपोर्ट घेतला बरीचशी लोक बोलली काय अवताडे म्हणली काय बालके म्हणली तसं तुम्हाला काय वाटतं तुमचं वैयक्तिक काय परसेप्शन आहे ह्या निवडणुकीला? वैयक्तिक बालके गट हे होईल. बालके गट. हां बरं कशावरून म्हणताय? बालके आता जरा रिझल्ट मध्ये हे इलेक्शनचं हे लागल्यामुळे जरा निकाल लागल्यामुळे जरा भगीरथ बालके गट हे होईल वाटतंय जरा. म्हणजे निकाल म्हणजे ते पंढरपूरच्या नगरपालिका ह्याच्यावर. हां म्हणजे हे तर फरक पडेल असं वाटतंय. हां वाटतंय फरक पडेल असं वाटतंय. हां म्हणजे कार्यकर्त्यांना. नमस्कार. आंधळगावचा सागर गुरु. काय सध्या आंधळगावकरांचा कौल कुणाला असणार आहे त्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत? अजून तरी काही चर्चा नाही पण जरी झाली तरी
महाविकास आघाडीला सपोर्ट असेल. कारण आमचं गाव आतापर्यंत इलेक्शन जेवढे झाले तेवढे बऱ्यापैकी महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत आहे इथं. भले एक मतानं असू द्या, परंतु पुढे आहे आमचं गाव. विधानसभेला पुढंच होतं, लोकसभेला बी जवळजवळ 850 मतांना पुढं होतं लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस. त्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आहे. इथं बऱ्यापैकी लोकांनी आमदार साहेबांच्या अवताड्यांची नाव घेतले, पाण्याचा विषय घेतला, 24 गाव उपसा सिंचन योजना त्यांनी चालू केली म्हणून असं म्हणतात लोक. कारण त्यांना जिल्हा परिषदेमध्ये जास्त मॅन्डेट मिळू शकतं असं त्यांना लोक म्हणतात. मग तुम्ही बालकेंचं नाव घेतलं, मी कशावरून म्हणजे जास्त जिल्हा परिषदेला त्यांना मतदान होईल वाटतं? नाही, आता तुम्ही सत्ताधाऱ्यांचा विचार केला, सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सत्ताधाऱ्याच्या विरोधातले नगराध्यक्ष आलेत. मग आता देशात त्यांचं सरकार आहे, राज्यात त्यांचं आहे, जिल्ह्यात त्यांचं आहे. असं काय नाही, लोकांच्या मनावर असते की कोणाला निवडून द्यायचं, त्यावेळी कोणाला मत टाकायचं. वैयक्तिक विषय आला हा, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो. त्याच्यामुळं महाविकास आघाडीचा सदस्य येऊ शकतो. बालकी गटाला जास्त प्रबळ होईल वाटते का? नाही, बालकी गटाचं कसं आहे, भारतनाना ज्यावेळी आमदार होते त्यावेळी सर्वसामान्याचे प्रश्न ते जाणून घेत होते. एखादा असं योग जर गेला किंवा सामान्य माणूस गेला तर त्यांचं ते ऐकून घ्यायचे, याच्यावर काय निर्णय घ्यायचा. ते निर्णय एखाद्या गाव लेवलच्या पुढे लक्ष न करता त्याला न्याय देत होते. ते तू माझ्यापाशी आलाय, तू माझ्या पाठीचा असो अगर नसो, ते न्याय देत होते. त्यामुळं अशा माणसाच्या पाठीमागं सर्वसामान्य माणूस उभाच राहणार ना. बालके जरी बाहेर नसले, बालक्यानं अनेक लोकांचा सुद्धा प्रेम आहे, असं काही नाही. त्याच्यामुळं भारतनाना बालकेच्या नंतर बालके परिवार लोकांचं प्रेम आहे. आता लक्ष्मी दैवड जिल्हा परिषद गट अवताड्यांचा बालेकिल्ला मानला जातो, बरीचशी गावं अवताड्यांना पॉझिटिव्ह आहेत. मग त्या परिस्थितीत बालकी गटाचा उमेदवार टक्कर देऊ शकतो असं वाटतं? नाही, तेवढा ते जर असं तर हा सुद्धा टक्कर देण्यासारखं आहेच ना. लक्ष्मी दैवडे आणि आंधळगाव असे गाव आहेत की निर्णय गावात आहेत, आणि बालकी इथून नेहमीच आघाडीवर आहे आंधळगावमध्ये. असं काय नाही, लक्ष्मी दैवडी जरी गट तुमचं बरोबर आहे, परंतु आंधळगाव सुद्धा मोठं गाव आहे. म्हणजे आंधळगाव परिणाम करू शकते, परिणाम करू. हो. त्याच्यामुळं नक्कीच फायदा होऊ शकतो महाविकास आघाडी उमेदवाराला. कारण कसं आहे, सामान्य माणसाला ज्यावेळी आपण एखाद्या कुठेतरी न्याय मागायला गेलो त्यावेळी न्याय भेटत नाही. पोलिटिशियन असो, तहसील असो, ज्यावेळी आपण तिथं जातो त्यावेळी सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे. त्याला घेऊन या, त्याला घेऊन या, हा आमचा माणूस आहे, तो त्याचा माणूस आहे, याचं काम होणे, अशा आम्हाला अनुभव आला आहे. पोलिटिशियनचा असं त्या 100% अनुभव आला आहे. त्याच्यामुळं सामान्य माणसाचा जो माणूस काम करेल तो नक्कीच आघाडीवर निवडून येणार. इथून काय उमेदवारांची काय चर्चा आहे का? बालकी गटाकडून कोण आहे तसं? नाही, अजून तर तशी काय चर्चा, म्हणजे महाविकास आघाडीची उमेदवारी चर्चेच नाही. परंतु हे ज्यावेळी डिक्लेअर होईल त्यावेळी निश्चित उमेदवार निश्चित होतील. तेव्हा आंधळगावात असो किंवा लक्ष्मी दैवडे असो किंवा इतर ठिकाणी असो, पण दावेदार शक्यतो लक्ष्मी दैवडी किंवा आंधळगाव असावा, कारण गाव मताने मोठे आहेत. त्याच्यामुळे इथला उमेदवार निवडून यायची शक्यता जास्त आहे. स्थानिक जास्त आहे अशी इथल्या मतदारांच्या भूमिका आहेत. बघू आणखी काय लोक बोलतात. नमस्कार. नमस्कार, बोला. काय नाव आपलं? नागेश स्वामी. बरं, इथं आंधळगावकरांचा आम्ही कल जाणून घेतोय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं. बर, काय असणार आहे लोकांचा कौल? लोकांचा कल हा आमच्या मते महाविकास आघाडीची उमेदवार देईल त्यांच्या बाजूस, आमचा तर वैयक्तिक. महाविकास आघाडी कशावरून म्हणताय, म्हणजे काय नक्की म्हणजे आता आम्ही महाविकास आघाडीच्या म्हणजे तुम्ही समर्थक आहे? समर्थक आहे. महाविकास आघाडीच्या बाजून जे काय देईल त्या पद्धतीने होईल. बरं, आम्हाला आता फिरताना लोकांनी सांगितलं इथला पाण्याचा प्रश्न होता आणि 24 गाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आमदारांनी निधी आणून बऱ्यापैकी तो प्रश्न सोडवलेला आहे. मग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीत ह्याचा परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? परिणाम होईल न होईल हा विषय वेगळा, पण पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी आमदार साहेबांनी मिटवला असं म्हणायला हरकत नाही. पण जनतेचा कल आता बाकीच्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीनुसार त्यानुसार कल राहील असं मला वाटतं. म्हणजे जनतेचा कल म्हणजे भाजपच्या विरोधात राहील असं वाटतं? असं आता इथे जिल्हा परिषदेला गटतट असतात पक्षापेक्षा, त्यामुळे त्याच्याकडे जास्त जाईल असं वाटतं. म्हणजे स्थानिक राजकारणाचा परिणाम होऊ शकतो का? म्हणजे होईल ना 100%. कोणी उभा राहू द्या इथं, पाण्याचं काम केल्यामुळं ही गट तर शिवरली आमदारचा आहे. शिवरले आमदारचा गट. मग बालकींची आता जरा ताकद वाढली की नगरपालिकेत नगराध्यक्ष झाल्यामुळे? नाही, तसं होत नसते. कुठं पडलं परत ताकद. बरं, हे तर काय
पण कार्यकर्त्यांना जरा ऊर्जा आली असं म्हणतात. येणार की प्रत्येकाला थोडी ऊर्जा येणारच. पण काय जर झालं हे तर ताकद अवतडे ह्या गटात तर कारण ह्या गटाचंच काम झाले ना पाण्याचं, त्याच्यामुळे ही तर ताकद अवतडेची. आता नगरपालिकेच्या ह्याच्यानं विचार केला, बाप्पा आहेत बबनराव अवताडे आणि भगीरथ बालके हे 2 गट आता एक झालेत, म्हणजे समविचारी आघाडी जर का झाली ते नगरपालिका कुठे गेली अवताड्याकडेच गेले. आमदार कोण? अवताडे. हे आतलं राजकारण वेगळं आहे. आतलं राजकारण वेगळं आहे असं लोकांचं मत आहे. तर तसं बघायला गेलं तर मित्रांनो आपण आंधळगाव गटात आंधळगाव या गावात मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं हा ग्राउंड रिपोर्ट घेतला. तसं बघायला गेलं तर आपण थोडंफार समस्या काय आहेत ह्याच्यावर सुद्धा बोललो. प्रामुख्यानं पाण्याची समस्या आणि त्याची सोडवणूक ही 24 गाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून झालेली आहे असं काही लोकांनी बोलताना सांगितलं. काही लोक आमदार समाधान अवताडे यांचे समर्थक होते, काही लोक बालकींची नावं घेतली काही लोकांनी. एकंदरीत संमिश्र प्रतिक्रिया ह्या आंधळगाव गावात लोकांच्या आलेल्या आहेत. थांबूया मित्रांनो. कॅमेरामन सागरसोबत मी विक्रम, युवा महाराष्ट्र न्यूज, आंधळगाव.